वन्य प्राण्यांच्या शिकारीचा आरोप झाल्यानंतर वन विभागाने खोक्या उर्फ सतीश भोसले याचं घर पाडण्यासाठी 11 तारखेला नोटीस दिली होती। त्यानंतर 2च दिवसात त्याचं घर जे आहे जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। मी सध्या सतीश भोसले याच्या त्या पाडलेल्या घराच्या परिसरात आहे आणि याच ठिकाणी सतीश भोसलेचं कुटुंब राहतं। आजही याच ठिकाणी उदरनिर्वाह करण्यासाठी अक्षरशः याच पडक्या आणि या घराच्या परिसरात त्यांचं वास्तव्य पाहायला मिळतं। हे चिमुकली लहान लेकरं आहेत। बाजूला जर बघितलं तर पत्र्याचं घर होतं। ज्या घराला सांगण्यात आलं हा ग्लास हाऊस आहे तो मात्र हे समोर पडलेला आहे। पत्र्याचा साध्या काचाचा तो घर होता आणि हा जर परिसर बघितलं तर सगळे त्यांचे भांडे, उदरनिर्वाहाचं साहित्य, अन्नधान्य हे सगळं जे आहे ते जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। प्रश्न त्यांना एवढाच पडतोय की आमच्या लेकरांच्या छत्राचं काय? सतीश भोसले जरी आरोपी असला तरी आम्ही कुटुंब म्हणून आम्ही काय केलं होतं असा संतप्त सवाल जो आहे त्याचं कुटुंब विचारते। गेल्या अनेक दिवसापासून सतीशची बायको तेजू भोसले ही अनेक मंत्र्याच्या दारोदारी भटकते, अधिकाऱ्यांच्या दारोदारी भटकते, मात्र न्याय अद्याप कोणी देताना तिला मिळत नाही। त्यामुळे तीही आता हतबल झालेली आहे। बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय। तेजू भोसले माझ्यासोबत आहेत। कितवा दिवस आहे, मग कसं राहतं हे सगळं? आता आज महिना झाला असेल सर। उघड्यावर रस्त्यावरच आहेत आम्ही, असं झोपून उन्हामध्ये बसून आहेत। आम्ही कुठं जायचं कुठं नाही। आमचं घरदार सगळे वनेवाल्यांनी पाडून टाकितलं, आमचं उद्ध्वस्त करून टाकितलं। आमच्या घरामध्ये सगळे सामान होतं, कपडे, धान्य, धुन्ने, भांडे कुंडे, सिटी कॅमेरा सगळं होता। सिटी कॅमेरा सगळं घेऊन गेले। आमूर गडकड ते सिटी कॅमेरा सगळं घेऊन गेलेत। सीसीटीव्ही तुमच्या घरी सीसीटीव्ही होता इथं बसवलेला? हो सर, होता ना आमच्या घरी सिटी कॅमेरे होते। आमच्या घराला बसवलेला होता। ते सगळं सामान घेऊन गेले। आमूर गडकर वनेवाले फॉरेस्टवाले ते सगळं सामान सगळं घेऊन गेले सर। आमच्या घरामध्ये काहीच नाही ठेवलं इथं। आता हे कसं राहतं तुम्ही लहान लेकरं वगैरे? मग स्वयंपाक कुठं करताय, कसं राहताय? आता उघड्यावरच आहे ना सर। आम्ही उघड्यावरच उन्हामध्ये बसवतो। उन्हामध्ये असं म्हणजे कपडे, धान्य, धुन्ने काहीच नाही आमच्या घरामध्ये। त्याच्यामुळे आम्ही न्याय मागासाठी मंत्रालयामध्ये गेलो होतो, ते अजित पवार पशी, अजित दादा पशी। तिथं आम्हाला काय म्हणाले? अजित दादांची भेट झाली तुमची? झाली सर। आम्हाला काही न्याय दिला नाही, कुणीच न्याय दिला नाही आमच्या। आम्हाला भेट झाली, आम्ही बोलणं झालं। ते म्हणले कलेक्टर ऑफिसला त्याला फोन लावू, असं तिथं काय झालं नाही, अन्याय झाला असेल तर त्यांच्या घरावर असं बघा तुम्ही, पुढच्यावर बी कारवाई करा। आरोपी पण धरून घातले नाही आमचे ते पुढचे महेश ढाकणे, दिलीप ढाकणे, राम ढाकणे, ते दिलीप ढाकणे ते कुटुंब त्यांचं अटक सगळं केलं नाही। त्यासाठी आम्ही न्याय मागासाठी मंत्रालयामध्ये गेलो मुंबईला। आमचा न्याय सगळं भेटला नाही आम्हाला। आम्ही आता उघड्यावरच आहे सर। इथं पोलिसांना विचारणा नाही केली की त्या आरोपींना तुम्ही अटक का नाही केली? ते म्हणून आता पोलिसाला विचारलं सर आम्ही, तर ते म्हणलं डीएसपी ऑफिस आष्टीचे डीएसपी डिप्युटी ऑफिस तिथं जा। तुम्ही तिथं जाऊन चौकशी विचारा तुम्ही डिप्युटीला, असं होईन तसं होईन, अटक कसं काय केलं नाही अजून। डिप्युटीला गेलो नाही आम्ही, डिप्युटी ऑफिसला आष्टीला। मग तात्काळीच आरोपी अटक करायला पाहिजे त्यांनी। मग तुम्ही काही दुसऱ्या कोर्टात वगैरे दाद मागणार आहे? औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर किंवा मुंबईच्या कोर्टात जाणार आहे? हो सर, आम्ही आता मुंबईच्या कोर्टामध्ये जाणार आहे। आम्हाला न्याय भेटला नाही, काय नाही, आरोपी अटक केले नाही, काय नाही। त्याच्या आता मुंबईच्या हायकोर्टाला जाऊन बसणार आहे आता आम्हाला न्यायासाठी। नक्कीच आरोपी सतीश भोसले याची ही पत्नी आहे तेजू। निरक्षर असलेला हा आदिवासी पारधी समाज आहे। अनेक भाषा त्यांना अवगत नाही आहेत, भाषेचा ज्ञान त्यांच्याकडे नाही आहे। त्यामुळे बऱ्याच ज्या गोष्टी त्या सांगताना जे आहेत ते कन्फ्यूज होताना पाहायला मिळतात। सीसीटीव्ही देखील त्यांना बोलता येत नाही। अशा पद्धतीचा हा समाज आहे, गेल्या अनेक दिवसापासून उघड्यावर आहे। आता जर सरकारनं आम्हाला न्याय दिलाच नाही, वन विभागानं आमचं घर जे उद्ध्वस्त केलेलं आहे ते घर पुन्हा नव्यानं जर बांधून दिलं नाही, तर आता आम्ही हायकोर्टाचा दरवाजा ठोठावू आणि तिथं न्याय मागू, असं आता तेजू सतीश भोसले सांगताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांतसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, शिरूर कासार, बीड।